तर्रा काय तर्रा झाली बा, आता काय करावं? हा जिरली ना मग आता सगळं. मनोलीचे 2-4 जण गेले, ते गेले कोपरगावला आणि त्याला जायचं होतं पंढरपूरला. याने असा आगावपणा केला. तिकडून ती गाडी आली मनमाडच्या अंगून आली किती वाजता? 8 वाजता. हे गेले नेमकं 8 वाजता. गाडी भरून आली, गाडी जागाच नाही. आणि 4ही शिकलेले. त्याच्यातले 4 जणांपैकी 1 जण म्हणला नाही नाही जागा तर झाली पाहिजे. इतके आगाव पोरं होते, डबल ग्रॅज्युएट होते ना ते मनोलीतले 2-4 जण. त्यांनी काय केलं माहिती आहे का? महिलांचा शेवटचा डबा पाहिला आणि त्याच्यामध्ये ना 200 रुपयाचा डुप्लिकेट साप होता, त्याच्या पिशवी दिला मध्ये सोडून. आता आमच्या बाया पाल पाहिली. असं एक महान पुरुष, त्यांचं नाव आहे महर्षी व्यास. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता काय म्हणते नेमकं व्यासांनी काय केलं बुवा? व्यासांच्या बाबतीमध्ये असे पटपट ऐकून घ्यायचं. हस्तिनापूरची गादी जेव्हा शंतनूपर्यंत आली आणि शंतनूची पहिली पत्नी गंगा आणि गंगेला पहिला पुत्र देवव्रत आणि देवव्रताने प्रतिज्ञा केली म्हणून त्याला नाव पडलं भीष्म. ठीक आहे ना? आणि पहिली पत्नी निघून गेल्यानंतर शंतनू राजा एकटा पडला आणि शंतनू राजाने दुसरी बायको केली. त्या दुसऱ्या बायकोचं नाव आहे सत्यवती, टोपण नाव आहे मत्स्यगंधा. आणि ही कोळ्याची पोरगी भीष्मांनी प्रतिज्ञा केली आणि दोघांचं लग्न झालं. तर थोडं कट मारू आपण त्या विषयाला. विस्तारित सांगायला लई गोड आहे पण तेवढा वेळ नाही राव माझ्याकडे. तुम्हाला सांगतो, लग्न केलं आणि लग्नानंतर शंतनू राजाला आणि सत्यवतीला जी मुलं झाली त्यांची नावे विचित्रवीर्य आणि चित्रांगद. पहिल्या पत्नीचा गंगेचा पुत्र भीष्म म्हणजे देवव्रत. आणि ही 2 मुलं जन्माला आली. 2 मुलं लहानाची मोठी होऊ लागली. सत्यवती नावाची आई कारभार पाहते आणि इतक्या काळामध्ये घटना अशी घडली, शंतनू राजा तर आता मरून गेले आणि पहिला पुत्र चित्रांगद त्या स्वर्गातल्या असणाऱ्या यक्षाचं नाव त्याला दिल्यामुळं तो स्वारी करून आला. माझं नाव मरत्या लोकांना दिलं. या रागापायी त्यानं हस्तिनापूरवर चाल केली आणि त्या टायमाला भीष्माचार्य तिथं हस्तिनापुरात नसल्यामुळं चित्रांगद नावाचा तो मुलगा जो आहे शंतनूचा सत्यवतीचा, त्याचा वध झाला, तो मेला. आणि त्याच्यानंतर उरला विचित्रवीर्य. नंतर काशी राजाच्या मुली आणायला गेले भीष्माचार्य. त्यांनी 3 मुली जिंकून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. अंबा परत माघारी गेली आणि अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह त्या विचित्रवीर्य नावाच्या सावत्र भावाशी भीष्मांनी लावून दिला. आता प्रकार असा झाला, लग्न केल्यावर थोड्याच दिवसामध्ये त्याला कॅन्सर झाला, क्षयरोग म्हणतो आपण त्याला. आणि त्या क्षयरोगाने तो विचित्रवीर्य सुद्धा मरून गेला. पण अजून मुलबाळ काहीच नाही. आता हस्तिनापूरचा वंश प्रकरण संकटात आलं आणि सत्यवती नावाच्या आईला प्रश्न पडला आता करावं काय. पण त्या काळामध्ये एक पर्याय होता ज्याला आपद्धर्म म्हणतात. भोगदान देणं याला प्रदान प्रक्रिया म्हणतात. शास्त्रात त्याचं नाव आहे. आणि त्यांनी जेव्हा हा पर्याय काढला तर याचा अर्थ असा आहे, हिच्यापासून जन्माला आलेला अजून जर पुत्र असेल तर तो यांना भोगदान देऊन, ज्याला आज आपण टेस्ट ट्यूब बेबीची भाषा देऊ शकतो, नाव देऊ शकतो, अशा पद्धतीनं हा वंश पुढे येईल म्हणून पर्याय काढला. आणि भीष्माचार्यांना विनंती केली आपल्या कुळाला पुढं जाण्यासाठी आपण भोगदान द्यावं. त्यांनी सांगितलं मी प्रतिज्ञाबद्ध आहे. परशुरामाशी युद्ध केलं पण शब्दाला टळलो नाही. माझी एक विनंती, मला आग्रह करू नये. मग आता सत्यवती नावाच्या आईला शंतनूसोबत लग्न करायच्या अगोदर पाराशर नावाच्या महर्षीपासून नदीमध्ये ढग तयार करून भोग दिले होते. त्यावेळेला एक मुलगा झाला होता. त्या मुलाचं नाव आहे महर्षी व्यास. व्यासाची बायको आहे आरणदेवी. व्यास हे महात्मा आहे आणि या व्यासांना पाचारण केलं सत्यवती नावाच्या आईनं. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं तू माझा मुलगा आहे, लग्नाच्या अगोदरचं का असाना पण त्या ठिकाणी काय असेल ते त्या काळची लीला आहे. तुम्हाला सांगतो, सांगितलं की तू एक काम कर, माझी आज्ञा पाळ आणि या असणाऱ्या सुनांना भोगदान दे. याला आपद्धर्म म्हणतात बरं का. त्याच्या पुढे मोठं धर्मसंकट होतं. आईने आज्ञा केली आहे, पाळायला जावा तर मी ब्रह्मचारी असतो तर पटकन आज्ञा पाळली असती. पण मी तर अगोदर लग्न केलंय. जिच्यासोबत व्यासांनी लग्न केलं तिचं नाव आरणदेवी. हे प्रकरण जर तिला कळालं तर माझं प्रकरण, माझं कुटुंब घटस्फोटाकडे जाईल. तरी सुद्धा विचार केला, आज्ञा करणारी आई आहे, अपील केली नाही. आईची आज्ञा शिरोधार्य म्हणून त्या ठिकाणी अंबिकेला भोग दिला. अंबिका त्या ठिकाणी घाबरली आणि त्या ठिकाणी तिच्यापासून जो पोरगा जन्माला आला आंधळा, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. कारण तिनं रात्रभर डोळे झाकले होते. आईला सांगितलं आई हिच्यापासून पोरगा जन्माला येईन पण तो आंधळा असेल. दुसऱ्या दिवशी दुसरं भोगदान दिलं. कुणाला? असणाऱ्या अंबालिकेला. अंबालिका त्या ठिकाणी घाबरली कारण त्यांच्यासाठी तो विषय वेगळा होता, कारण ओळख नव्हती. आणि ती सुद्धा पांढरी पडली. पंडू नावाच्या आजारासहित मुलगा जन्माला आला आणि त्याचं नाव पडलं पंडू. तरी सुद्धा आईची आज्ञा पाळली पण विचार केला नाही आपलं कुटुंब मोडून का. नाही कळलं का तुम्हाला? तुम्ही 7-8 वर्षाची एकदा सांगून घेणार आहे का बायको? अहो पहिली बायको आहे कोण? आरणदेवी. आणि यांना भोगदान द्यायचंय. थोडं सोपं सांगतो जरा मग तुम्हाला कळन. समजा तुमच्या खिशात एखाद्या बाईचा फोटो चुकून राहिला बा आणि तुम्ही ते कपडे धुवायला टाकले, तुमच्या मंडळीनं पाहिला. अजून नाही कळलं? लय चाप्टर राहू तुम्ही, लक्ष देऊ नाही का? अरे प्रकरण कुठं जाईन?
इकडं आरणदेवी या पत्नी आहे आणि सत्यवती नावाच्या मातेचा आज्ञा आहे. ती आज्ञा पाळताना जराही विचार केला नाही त्याचा पुढचा परिणाम काय होईल. पण तरी सुद्धा व्यासांनी बोगदान दिलं. व्यास चुकीचे असते तर ज्ञानोबरायांनी व्यासोच्छिष्ट जगत रे हे शब्द ज्ञानेश्वरीत कधीच वापरले नसते. व्यास हे श्रेष्ठच आहे, कारण बोगदान हा आपद्धर्म आहे तो वापरला. त्यांनी कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही. आणि मानावं लागेल त्या सुनांना, त्यांनी सुद्धा विरोध केला नाही. मी एक माफी मागून बोलतो, माझ्यासमोर कॅमेरा चालू आहे तरी बोलतो धाडस करून. मी जेव्हा ते वाचन केलं तेव्हा माझी एक गोष्ट निदर्शनास आली का ती अंबिका, तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटेल, व्याज चुकीचे नाही पण आईनं केलेली आज्ञा आहे आणि ज्येष्ठांचे आदेश पाळणं त्यावेळची प्रथा आहे. आणि परिणाम दोन्ही अडकलेले, इकडं मुलगा आणि तिकडं सासू. या दोघींची सासू कोण आहे? सत्यवती. आणि सासूला हे बघा एक काळ होता त्यावेळेला, महिला मंडळ तुम्ही मला बोलू लागा, एक काळ असा होता सासू बोलेन आहे काही शिकलेले आहे राव मोबाईलवाल्या आहे, सासू बोलेन. आता बंद झाला आवाज, जाऊ द्या मोर. काळ होता तो सासू म्हणून ती पूर्व दिशा होता बरं तसा काळ. हां सासू बोलली का तसंच तुम्हाला. आता सुद्धा मी राहत्याला एक दिवस आलो होतो, ते एका सुनबाईनं मिरच्या दाखवायला आणल्या. आत्या मिरच्या बास का कालवणाला. मी म्हणलं हा काय प्रकार आहे बुवा. बरं जी मिरच्या दाखवायला आले तिला 3 पोरं होते, नाही कळलं तुम्हाला. मी नंतर तिला विचारलं, म्हणलं ताई तुम्ही मिरच्या का म्हणून दाखवल्या. नाही म्हणले ते दाखवावं लागत आहे. का बरं तुम्हाला भाजीचा अंदाज कळत नाही का. नाही म्हणले मस्त कळतोय, आता मला 3 पोरं झाले, थोरलं लग्नाला आले. मग या म्हातारीला काय आलं मिरच्या दाखवायला. नाही म्हणले तिला मिरच्या नाही दाखवल्या होती फुगती. नाही म्हणलं म्हातारी व्याकराचे बरं का. मत काय माहिती का त्या प्रकरणामध्ये, तो काम झालंय ना आता, तिनं सांभाळलाय ना प्रपंच, 3 पोरं दिले, वंशाला दिवा दिला, 100% प्रपंच केला, करू दे ना तिच्या पद्धतीने. तू आपले माझं मत अशा सासवाला माझा संदेश आहे, ती मिरची घालू नाही तर बुकटी घालू, पावडर घालू नाही तर तशीच करू. आपला मागचा काही पैसा असा ना अंड्याचा कोंबड्याचा जोंबड्याचा त्याच्यातले 10 रुपये काढायचे, वड्या आणायचे, खायचे, नाही चांगली भाजी झाली, भजन करायचं, रामनाम करायचं, सप्त्यात यायचं, हे दिलं सोडून. आणि किती मिरच्यान काय काय आगावपणा करायची काय आहेत बरं का. हे जरा जास्त म्हणजे काय म्हणतील, मला इतक्या टाईम चांगला बोलला आणि शेवट वावरा घेतला. संख्या मी वावरा घ्यायचं कारणच असे, मला चांगलं माहिती मला या भागात मतदाराला उभं नाही राहायचं, हीच संख्या जादा आहे. हां परत असं नको वाटायला. काही लई चॅप्टर म्हाताऱ्या. अरे याला म्हणायचं अंबिका ना अंबालिका, सासूबाईचे मानच राखलं तुम्हाला सांगतो. परवा का मागच्या आठवड्यात एक म्हातारी भेटली, ती म्हणली महाराज काय. आणि या म्हाताऱ्यांच्या चुका आहे बरं का. आत्ताच्या पिढीला जो सासू नावाचा धाकण्यान राहिला, काही प्रपंच मोडलेत त्यानं. काही तरुण पोरं व्यसनाकडे गेले, कारण आजीनं आजोबा नावाचं कवच तुटलं ना. ज्याला कळन त्याला कळन बाबा, कवर आम्ही जीव तोडायचा. वारकरी संप्रदाय नसता तर अजून धिंगाणा झाला असता. वारकरी संप्रदाय कुठं ना कुठं आचक टाकीतो, प्रत्येक कीर्तनकार 2 शब्द नाही कोणा कोणाला तरी आकळ घालतो. आता याच्यातल्या जवळजवळ 100-150 म्हातारे उद्यापासून बाहेरच बसणार तुळशीजवळ. तेव्हा याने लय कचकवलंय आता. नाही का हा विनोद नाही आहे, तळतळ आहे माई. आणि काय गरज नाही ना महाराज. अरे उलट सुनायने सांगितलं पुरीला 4 बी, कोणला सीतामाईला, उर्मणीला, श्रुतकीर्तीला आणि मांडवीला. अरे उद्यापासून तो सासरा म्हणजे तुझा पिता आहे, आणि उद्यापासून त्या 3 पत्न्या म्हणजे त्या दशरथाच्या तुमच्या आया आहेत, त्यांचा मान राखा. वाचा रामायण त्याच्यात सांगितलंय. आणि ही म्हणती बघ जमलं तर. आणि ती म्हातारी मला परवा म्हणली माझ्या दोन्ही पुरींचं कल्याण झालं. मला थोडं डाऊट झालं, मी म्हणलं दोन्ही कल्याणला दिल्या का काय माहिती बॉल. मग मागून नंतर म्हणले ती महाराज तसं नाही, कल्याणला नाही दिल्या, त्या दोन्हीला आहे ना सासवा नाही म्हणले म्हणून. आता पाकिट तिच्या का असल्यामुळे बऱ्याच टाईम गप होतून पाकिट ज्या मिनिटाला माया आलं. मी म्हणलं आता निघू का. ती म्हणली महाराज सगळं चांगलं झालं, फक्त आता तेवढं माया पोराचं लग्न जर राहिलं भाऊ. मी म्हणलं माया का 15 बायोडाटे पुरी लई चांगल्या घरातले आहेत, फक्त त्यांचे 8 आहे. पोराला आलं ना अंगलट. ते असं कुठं असतं का महाराज. मग पोराचं लग्न कसं करायचं म्हणलं सोपं आहे, तू फाशी घे मी दावा करतो पोराचं लग्न होईन. अरे आपलेच विचार भंगार झाले, त्याला काय अर्थ आहे. कर्म फिरून येतं. तुम्ही किती चॅप्टर आहे, देव त्याच्या 1000 पट चॅप्टर आहे. मुद्दा आहे का नाही. मी येईन नाही तर नाही येणार. अरे कर्म माघारी फिरून येतं. केले कर्म झाले त्याचे भोग आले आणि उपजले मेले. कसंही कर्म करा तुम्ही, जे झाड लावलं ना तेच उगवतं. बाजरी पेरली बाजरी उगवणार, गहू पेरला गहू उगवणार, हरभरा पेरला गांजा उगवणार. आपले हे नाही हरभरा म्हणजे पेरणारा गांजा पेत असला तर. काय झालं, माझ्या मंडळीनं शिन्नरच्या पाहुणीला साडी दिली. मी अजून सत्यवती जवळ आहे बरं का. शिन्नरच्या पाहुणीला साडी दिली 300 रुपयाची. कारण साड्या 2 प्रकारच्या असतात, एक घालायची आणि एक नुसती द्यायची. मी तिला म्हणलं माहिती चौघाल नको महाराज आहे. तिकडे कीर्तनाला गेलो तर ती बाई मला मिरची होती राव कालवाना, तू काय येणार. ती म्हणले नाही
असंच द्यावं लागत म्हणलं. तुम्हाला माहित नाही. बरं त्या बायांचं ठरलेलं असतं कोणची कितीची द्यायची. त्याच्यात गाड्यानं डोकं घातलं का डोकं दुखणार तुम्हाला सांग. मी मागून म्हणलं या प्रकरणात आपण डोकं घालायला नको. कॅच पेन घेतला, त्याच्यावर नंबर टाकला, नाव टाकलं यशवंत, कोड नंबर टाकला 105. माय बायकोन ती साडी निमगाव घाण्यामध्ये दिली होती बरं का, आपलं सिन्नरमध्ये दिली होती. कधी? जानेवारी महिन्यात. आणि मी त्याच्यावर खून करेल होती. जानेवारी महिन्यात ती साडी सिन्नरला दिली. जून महिन्यात ती आळेफाट्याला आली. तिथून पुढं दिवाळीच्या महिन्यात ती टाकळी डोकेश्वरला आली. आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीला ती बाळवणीत आली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निमगाव गाण्याला मी माय बायको एका कार्यक्रमाला गेलो. माय बायकोला परत 30 साडी आली. ती आयची तरावी काय तर्रा झाली बा. आता काय करावं. हां जिरली ना मग आता सगळं. मनोलीचे 2-4 जण गेले. ते गेले कोपरगावला आणि त्याला जायचं होतं पंढरपूरला. याने असा आगावपणा केला. तिकडून ती गाडी आली मनमाडच्या अंगून आली. किती वाजता? 8 वाजता. हे गेले नेमकं 8 वाजता. गाडी भरून आली. गाडी जागाच नाही. आणि 4ही शिकलेले. त्याच्यातले 4 जणांपैकी 1 जण म्हणला नाही जागा तर झाली पाहिजे. इतके आगाव पोरं होते. डबल ग्रॅज्युएट होते ना ते मनोलीतले 2-4 जण. त्यांनी काय केलं माहिती आहे का, महिलांचा शेवटचा डबा पाहिला आणि त्याच्यामध्ये ना 200 रुपयाचा डुप्लिकेट साप होता. त्याच्या पिशवीत दिला मध्ये सोडून. आता आमच्या बाया पाल पाहिल्या तुळसपाडी तिंडात त्याला काय 2 मिनिटात डबा रिकामा साप 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 म्हणूस तो. यांनी पिशामध्ये टाकलं ना असं दडून झोपले. ते म्हणले वाकून झोपा नाही तर टिशी उतरून देईल. हे जे तुम्हाला सांगतो शिर्डीमधून वाकून झोपले तुम्हाला सांगतो पुलतांब्यातून. चांगलं 2 तास मुंडकंच वर नाही काढलं. आणि नंतर यांना वाटलं आपण बरंच लांब आलो, मुंडकं वर काढलं. तिथं टिशी होता. टिशीला विचारलं ओ मामा हे स्टेशन कोणतं आहे? म्हणले पुलतांबा. पुलतांबा? अरे आम्ही 7 वाजेपासून गाडी पळत येईन तुम्ही म्हणते पुलतांबा. पळत नव्हती. शेजारची गाडी गेली की याला वाटायचं आपलीच पळती. ते टिशी मामा म्हणले ए भाऊ तुला माहित नाही वाटतं 6 वाजता या डब्यात साप शिरल्यामुळे हा डबा काढून टाकला. बाकीची रेल्वे निघून बस बॉम्बला आता का काय येडे का काय तुम्ही. बराच काळ हस्तिनापूरचा धाकात राहा. कर्म परत फिरून येतोय. माझ्या पोराने मला ऐकावं असं वाटत असून मी आधी माझ्या बापाचं ऐकलंच पाहिजे. आणि मी जर नसून त्यांचं ऐकलं पोरावर विश्वास नाही ठेवायचा. तो कोणत्या मिनिटाला दगा करण्याची गॅरंटी नाही. आपला आपण करावा विचार तरावा पार भव सिंधू. आता लय वेळ झाला महाराज. आंबा आणि अंबालिका दोघींनी ऐकलं. परिणाम त्या अंबिकापासून जो जन्माला आला तो आंधळा धृतराष्ट्र आहे. आणि अंबालिकापासून जो जन्माला आला तो पंडू आहे. आणि नंतर दाशीला पाठवलं आणि दाशीपासून जे जन्माला आले ते विदुर काका आहे. हे 3ही जन्म झाले. पण व्यासांनी मात्र आईची आज्ञा पाळली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.